फाशीची सजा झालीच पाहिजे. भोंदूगिरी विरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्यभर आंदोलन. अंधश्रद्धेविरोधात राज्यात आवाज वाढविणार माकपचा इशारा. भोंदू बाबांवर कारवाई करा, माकपची सरकारला मागणी. राज्यात वाढल्या अंधश्रद्धा आणि भोंदूगिरीच्या घटनांविरोधात भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी म्हणजेच माकप आक्रमक झाला असून आज वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात अशोक खरा या भोंदू बाबांच्या प्रकरणामुळे हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. तंत्रमंत्र अंधारे धुपारे यांच्या माध्यमातून महिलांचे आणि अडचणीत सापडलेल्या नागरिकांचे शोषण केल्याचे गंभीर आरोप आहेत. काही लोकप्रतिनिधी, अधिकारी तसेच तब्बल 39 आमदार सामील असल्याचा आरोप माकपने केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळातच एकच खळबळ उडाली आहे. माकपने सरकारकडे कठोर कारवाईची मागणी करत अशोक खरात आणि त्यांच्या साथीदारांवर गुन्हे दाखल करणे, संबंधित आमदारांचे डावे जाहीर करणे आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तसेच या प्रकरणातील पीडित महिलांचे व्हिडिओ सोशल मीडियावर तात्काळ हटवावेत आणि राज्यभरातील भोंदू बाबांविरोधात विशेष मोहीम राबवावी अशी ही मागणी करण्यात आली आहे. अंधश्रद्धा निर्मूलनासाठी प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याची आणि जादूटोणा विरोधी कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याची ही मागणी करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले. या दरम्यान या आंदोलनाला राज्यभरातून वाढता पाठिंबा मिळत असून सरकारने तातडीने कार्यवाही करावी असा इशारा माकपने दिला आहे. यावेळी भैयाजी देशकर, यशवंत झाडे, चंद्रभान नाखले, विनोद तडस, अनिल चौहान, पांडुरंग राऊत, दुर्गा काकडे, आशा इखार यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. आशिष संघासह ब्युरो रिपोर्ट वर्धा.